जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। महापुराच्या पाण्याने खरडून गेलेल्या करंजा येथील शेतजमिनीची आर्थिक नुकसान भरपाई त्वरित द्या। करंजा येथील शेतकऱ्याची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। परंडा मे 27 सप्टेंबर 2025 मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे करंजा येथील खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसान भरपाई पंचनाम्यात तलाठी व कृषी सहाय्यक यांनी बोगस लाभार्थीचा समावेश करून खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे। याची सखोल चौकशी करून अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करंजा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे सीना नदीला महापूर आला होता। या महापुरात परंडा तालुक्यातील कारंजा व परिसरातील शेकडो एकर शेतजमीन खरडून गेली, पिकं वाहून गेली, बांध फुटले, विहिरी गाळाने भरल्या, जनावरे पुरात वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। शासनाच्या संवेदनशील निर्णयानुसार NDRF SDRF निकषाप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी संबंधित सज्जाचे तलाठी व कृषी सहाय्यक यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु संबंधितांनी प्रत्यक्षात शेतात जाऊन पंचनामे केले नाहीत। अनेक शेतकऱ्यांची 2 ते 5 एकर जमीन 100% खरडून गेली आहे। डोळ्यादेखत जमीन नदीपात्र झाली तरीही तलाठी साहेबांनी नुकसान दिसत नाही असे म्हणत पंचनाम्यात नोंदच घेतली नाही। उलट ज्या शेतकऱ्यांची शेत नदीपासून 2 किलोमीटर लांब आहेत, ज्यांचं कोणतंच नुकसान नाही, अशा शेतकऱ्याची नावे राजकीय वशिल्याने व अर्थपूर्ण व्यवहाराने यादीत समाविष्ट केली आहेत। नियमाप्रमाणे तलाठी व कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्याच्या समक्ष फोटो व्हिडिओ काढून गुगल मॅपिंग करून पंचनामा करणे बंधनकारक आहे। प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अधिकारी शेतावर गेलेच नाहीत, कार्यालयात बसून मर्जीतील लोकांची यादी तयार केली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची समिती नेमून कारंजा सज्जाचे सर्व पंचनाम्यांची फेरतपासणी करण्यात यावी। ड्रोन व सॅटेलाइट इमेज पुरावा सप्टेंबर 2025 पूर्वी व नंतरच्या सेंटेटेड इमेज ड्रोन सर्वेक्षण करून कोणती जमीन खरंच खरडली याचा वैज्ञानिक पुरावा घ्यावा। बोगस यादी रद्द करून फेरपंचनामा ग्रामसभा बोलावून, दवंडी देऊन, सर्व शेतकऱ्यांना समक्ष बोलावून, व्हिडिओ शूटिंगसह नव्याने पारदर्शक पंचनामा करण्यात यावा। दोषी तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी। खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना फेरपंचनाम्यानंतर 15 दिवसात आर्थिक मदत द्यावी। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याच्यावर असा अन्याय झाला तर तो कुणाकडे दाद मागणार? शासनाचे कर्मचारीच शासनाची फसवणूक करत असतील तर लोकशाही नावालाच उरते। या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्षदर्शी होऊन गावात यावे, शेतकऱ्यांचे अश्रू पहावेत आणि न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, उपसभापती परसू गवारे, पंचायत समिती सदस्य अमोल नलवडे, तानाजी कोलते, अशोक गरड, अनिता माने, कल्याण गोरे, बाळासाहेब गुटाळ, अशोक खरात, मारुती गुटाळ, महावीर गोरे, जगन्नाथ गुटाळ, बाबूराव काळे, नवनाथ माने, सुनील माने, कृष्णा गोरे, आश्रू घोळ, गणेश शिंदे, सुरेखा गुटाळ, संदीप माने, विश्वास गोरे, बंडू इंगळे, लक्ष्मण माने, समर्थ गोरे, मनोज माने यांच्यासह करंजा येथील शेतकरी उपस्थित होते। जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। कारंजा गावातून आम्ही सर्व शेतकरी येथे तहसील ऑफिसला जमा झालेलो आहोत। विषय असा आहे की मागील वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये सीना नदीला महापूर आला होता। त्या महापुरामध्ये नदीच्या कडेचे जेवढे काही क्षेत्र होते ते सर्व काही खरडून गेलेले होते। त्या क्षेत्राचा पंचनामा करण्यासाठी तलाठी साहेब व कृषी सहाय्यक साहेबांना शासनाने आदेश दिले होते, पण त्या पंचनाम्यामध्ये त्यांनी खूप अशी अफरातफरी केली। त्यांच्या मर्जीतल्या लोकांची नावे घेतली व खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्याचे त्यांनी काम केले। जेव्हा खरे लाभार्थी त्यांच्याकडे आपले नाव यादीमध्ये देण्यासाठी गेले तेव्हा त्यांना काही पैशाची मागणी देखील करण्यात आली असे आम्हाला समजलेले आहे। तरी आमची तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती राहील की त्या पंचनाम्याचा पुन्हा एकदा फेरपंचनामा करून खरे लाभार्थी जे आहेत त्यांना त्या यादीत समाविष्ट करावे व जे बोगस नावे त्यामध्ये लागले आहेत त्यांच्यावर दोषी असतील तर कडक कारवाई करण्यात यावी। माझं नाव अशोक सदाशिव खरात, मी रहिवासी कारंजा येथील असून माझं क्षेत्र कमी असून सुद्धा पूर्ण वाहून गेलं तरी यांनी दखल घेतलेली नाही साहेबांनी। आणि वायकर साहेब मुंबईवरून माझ्यासाठी, माझ्या कुटुंबाला भेट देण्यासाठी येऊन मदतीचा हात गेला, पण ह्या कार्यकर्त्यांनी, ह्या तहसीलदारांनी, आपलं
कृषी अधिकाऱ्यांनी यांच्याकडे वारंवार मी मागणी करण्याचा प्रयत्न केला. माझं नावात यादीत नाव घाला, समाविष्ट करून घ्या, पण त्यांनी काय दखल घेतलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून तहसीलला भेट घेण्याची विचाराने आलो. पटमाने राहणार करंजा. पुरंदरस्थानात सगळं खरडून राहणं गेलेली असताना सुद्धा त्यांची यादीच वगळली आणि ज्यांच्या रानात पाणी नाही तिकडंच यादीच ही केली. आणि मी वारंवार त्या तलाट्यापाशी जाऊन सुद्धा मी म्हणलं पाण्यातल्या गेल्यांच्या नावांची यादीच तुम्ही का ही करी नाही. तर माझं रानात पाणी असताना सुद्धा पंचनामा केला नाही किंवा माझ्या पुस्तकावर मी वारंवार जायचे की माझं ही नाव घ्या तरी घेतलं नाही. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.